ओय ओमकार, आवाज येते रे. नाव टाक रे बाळ, नाव टाक रे. हे नाव टाक रे बाळ, कोण आहे ते? गावाकडे आला. बर, सगळे गावाकडे गेले रे. काय पोळा बैल, काय बैल पळवायचे का तुम्हाला? कशाला गेले, पोळायला गेले? लाईट नव्हती का म्हणाले? लाईट नव्हती, गावाकडे आलो. हा हा, गावाकडे लाईट नव्हती. मला वाटलं इथं लाईट नाही म्हणून गावाकडे गेला काय. हा, एकदम सिरियस राहायला पाहिजे, तर एकदम छान मार्क येते. एकदम फर्स्ट डे पासून. शिवम, काय काय सॉल्व्हिंग केलं काल? सांगितलं होतं तेवढे केले का? किती न्यूमेरिकल झाले? छान छान छान. तुमचे झाले का? नाही केले? आजारी आहे? 10 केले का? ते 10-12 काय होते तेवढे केले? तुझे काय भक्ती? काय नाही. सॉल्व्हिंग काय केलं का? करा करा बळा. हा, करा करा जरा. बा श्रेयश बाळ, तू कुठे गेलाय? काय येणार आहे का नाही इकडे? बर, कालची सॉल्व्हिंग कोण कोण किती किती केली? मी काय सांगितलं होतं? विद्याभारतीतले 10 राहिलेले प्रोजेक्टाईलचे शेवटचे न्यूमेरिकल्स, आणखीन एररलेस मधले 20. बरोबर ना? मिनिमम 10 तरी करा म्हणून सांगितले होते. किती किती टोटल किती न्यूमेरिकल्स केले प्रोजेक्टाईलचे? प्रत्येकाने नंबर टाका मला ऑनलाईन फटाफट. लास्ट इयरला एक स्टुडंट होता, लास्ट इयरला झालं जे मध्ये आहे, तिलाच आता बोलत होतो मी, मस्के. त्याला फिजिक्सला किती होते? ते रिपीटर होता. फिजिक्सला पहिल्या वेळी 30 होते, आणि नंतर आपल्याकडे क्लास केला 130 आले. मी त्याला विचारलं, तुझा एवढा दिमाग कस काय वाढला? त्याला दिमाग चांगला आहे मला पहिलाच कळलं होतं, पण मी उगाच विचारलं त्याला, तुझा एवढा दिमाग कस काय वाढला? ते म्हणलं, मी सॉल्व्हच केलं नाही सर. मला क्लासरूम मध्ये कळत होतं फिजिक्स अगोदर, ज्यावेळी फर्स्ट टाइम त्यावेळी केला त्यावेळी. क्लासरूम मध्ये तर मला कळत होतं, मग मी घरी गेलो की सॉल्व्हच करायचं नाही. तुम्ही मला विचारलं, मी सॉल्व्ह करत गेलो, मार्क आले. कळलं का? सॉल्व्हिंगचा किती फरक आहे? मी शिकवालो का तेवढंच इम्पॉर्टंट आहे मी जे विचारलो ते. तुम्हाला मी रोज रोज चेकिंग करायला का, केलं काय केले काय केले काय केले काय, हे किती इम्पॉर्टंट आहे? 50% इम्पॉर्टंट आहे समजायला. टीचिंग जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढंच हे इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्स देणे आणि सॉल्व्हिंग तुमच्याकडून करून घेणे. मग मी विचारले त्याचा फायदा करून घ्या. खूप मुलांना काय झालं, सॉल्व्हिंग केल्यामुळे बरेच मार्क वाढले. तर यावर्षी तसे एक्झाम्पल्स आहेत काही. आता रिझल्ट आपल्याला आलं की आणखीन कळतंय. हा, तुम्ही सॉल्व्हिंग करा त्याच्यामुळे. बोला किती किती झाले ऑनलाईन? एक पण कमेंट नाही वर्षा मिळ्यांनो. अंजरी किती? 17 झाले. बरं, बाकी बोला. बाकी बोला पटपट, किती न्यूमेरिकल झाले बोला. बोला बाकी पटपट पटपट, किती किती न्यूमेरिकल झाले? सॉल्व्हिंग करा पटपट. यावेळी अंजली चांगले आलेत, पुढच्या वर्षी वेळी पण असेच आले पाहिजे. 148 झाले ना यावेळी. पुढच्या वेळी पण, या संडेला पण असेच आले पाहिजेत 140. तुझा 100 क्रॉस झालं पाहिजे. मागं होत होता, आता होईना झालाय. तुम्हाला आता 50 आले होते ना गेल्या वेळी, किती 46 काय 50 पर्यंत यायला पाहिजे. चला, ऑनलाईन ऑडिओ व्हिडिओ येते ना? ऑनलाईन ऑडिओ व्हिडिओ येते ना सर्वांना? ठीक आहे, चलो. मग आज काय बघायचं आहे? ल्या एनर्जी ऑफ प्रोजेक्टाईल. आज काय बघायचं आहे? ल्या एनर्जी ऑफ प्रोजेक्टाईल. एनर्जी ऑफ प्रोजेक्टाईल. ओके, चलो. माझा अशी प्रोजेक्टाईल आपण लॉन्च केली. प्रोजेक्टाईल लॉन्च केली 30 मीटर पर सेकंडनी ऍट अन अँगल ऑफ 60 डिग्री. हा, प्रोजेक्टाईल गेली असे दुडून. मग काय काय फाइंड आउट करायचं मला? टी, आर आणि एच तिन्ही फाइंड आउट करा. चला लिहा खाली. हे पहिला टी आर एच करू आणि मग एनर्जी काढू. लिहा, फाइंड आउट टी आर एच फॉर फॉलोइंग प्रोजेक्टाईल मोशन.
find out T R H max, find out T R H max for following projectile motion. चला करा कॅल्क्युलेट. Find out T R H max for following projectile motion. चला करा कॅल्क्युलेशन. Find out T R H max for following projectile motion. चला ट्राय करा बघा पटपट. कोणता पेन वापराली? रेनॉल्ड्स. खूप दिवस बघितलं नाही त्या पेनला. भेटायला का ते आणखीन? ऑनलाईन मागवला. तेच ते खूप मी लहान असताना वापरला होता. पप्पांना लहानपणाची सवय असत. बोलो कितना कितना आ रहा है? चला करायचं इकडे. चलो बा समोर. चलो चलो बा समोर. बा टी टाइम पिरियड कसं काढायचं आहे? बोला काय फॉर्म्युला? टाइम पिरियड किती वेळ आहे श्रेया? तुझं लेक्चर किती वाजता संपते बायोलॉजी? 11:30ला. मग तयारच बसायचं. इथं जरा रस्त्याच्या पलीकडे तर राहते. किती वेळ लागते यायला? तयार होऊनच बसायचं. बघ किती वेळ झाले. 5 मिनिट जाऊ शकतात मी मानतो. जास्त वेळ करायला. 2u sin थीटा अपॉन किती? जी. मग u किती आहे बा? 2 into u 30. Sin of 60 is how much? Root 3/2 divided by g is 10. 0 0 गेला. 2 2 गेला. 3 root 3 is how much? Root 3 is 1.7. 17 3 का 51. So 5.1 seconds. Right? Then range चा फॉर्म्युला. बोला रेंजचा फॉर्म्युला काय? चला ऑनलाईन फक्त बोर्ड कडे लक्षात आहे. काय? u स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी. हा u कुठ बसला? हा 2 डोक्यावर जायला. u स्क्वेअर साइन ऑफ इथं एक्स्ट्रा 2 आला डिवायडेड बाय किती? जी. u स्क्वेअर किती? तर u चा स्क्वेअर आहे. हुशार बनून काय करायचं नाही, 30 चा डायरेक्ट 900 लिहून ठेवायचं नाही. 30 into 30 करायचा. मग त्यातला बराचसा पार्ट काय होते? कॅन्सल होऊन जाते. सो u स्क्वेअर इज व्हॉट? 30 into 30 and sin of 2 theta. 60 चा 2 times is 120. 120 चा साइन किती? यायला आता आठवले? काल आठवत नव्हता. साइन ऑफ 120 किती? रूट 3/2. खूप छान. असं पटपट आठवायला पाहिजे मागे झालेल्या गोष्टी. हा एक पण तुम्ही महिना वाया घालवला, एक पण चॅप्टर खराब झाला तर सगळं खराब होऊन बसते. हे सोपं नाही आहे. सगळं मागचं समजा विसरलं, नो प्रॉब्लेम. पटापट लगे बघून घ्यायचं. आज कसं आलं असं यायला पाहिजे. काल आलं नव्हतं, आज आलं. एकदम छान. किती? साइन ऑफ 120 रूट 3/2 असं परफेक्शन आलं पाहिजे. चलो डिवायडेड बाय हाऊ मच? जी. 0 ला 0 गेला. 2 ने याला डिवाइड केला तर किती आला? 15. 15 into 3 times किती? किती? 45. आणि 45 into रूट 3 is 1.7. 17/85. 5 8 17 चौक 68 आणि 8 8 16 76. मग किती? एक डेसिमल 76.5. रेंज इज हाऊ मच? 76.5. आणि देन काय फाइंड आउट करायचं?
एच मॅक्स इज बोलो काय फॉर्म्युला यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन हाऊ मच 2g परत यू इज हाऊ मच 30 into 30 sin of theta sin of 60 is how much root 3 by 2 square of that is 3 by 4 and divided by g is 10 0 ला 0 केला 2 आणखीन एक 2 इथं आहे ओके बर मग किती व्हॅल्यू 0 ला 0 गेला 2 मग 30 चा 3 टाइम्स 90 90 चा 3 टाइम्स 270 डिवाइडेड बाय 4 into 2 8 मग 8 ने डिवाइड केला किती 8 3 जा 3 राहिले 8 3 24 परत परत 6 राहिले 8 56 आणि 8 45 असा 33.75 मीटर 33.75 मीटर ठीक आहे चला आलं नसेल तर कम्प्लीट करा आणि आता वेळ आहे फिजिक्स एकदम स्ट्रॉंग करून ठेवा ऑल सब्जेक्ट्स पण करा पण फिजिक्स कसं झालं पाहिजे सुपर स्ट्रॉंग फिजिक्स परत इम्प्रूव्ह होत नाही फिजिक्स आतापासूनच तयार ठेवा केमिस्ट्री बायो मॅथ्स एखाद वेळी राहिले एखाद 2 चॅप्टर परत ओढता येतात पण काहीच ठेवू नका मागे आणि त्यातल्या त्यात फिजिक्स आणखीन जास्त मेहनत घ्या रिझन काय आजपर्यंत आपण सॉल्व्हिंग केलेच नाही रट्टेबाजीच केली 10वी पर्यंत आणि अचानक आता हे सॉल्व्हिंग चाललंय सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस आपल्याला नाही मग सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस जास्त करायला लागणार फिजिकल केमिस्ट्री पण आणि फिजिक्स पण बरंच मेहनत करायला लागणार चलो मग हाईट किती आली बघा मॅक्सिमम हाईट इज 33.75 हा त्याच्यानंतर आणखीन काय रेंज एक आली रेंजचा आपल्याशी काय मतलब नाही बर ठीक आहे इथपर्यंत क्लिअर बाकी मला काय पाहिजे नाही TRH ऑनलाईन झालं ना लिहून बा मग आता काय करायचं मला आपल्याला एनर्जीशी आता थिंक करायचं आहे जस्ट उगाच प्रॅक्टिस म्हणून काढलंय याच्यात काय आपल्याला इंटरेस्ट नाही आता वी आर थिंकिंग अबाउट एनर्जी ऑफ प्रोजेक्टाईल वी आर थिंकिंग अबाउट एनर्जी ऑफ प्रोजेक्टाईल समजा असं केलं चला श्रेया समजा असं केलं काय पेन असा वर टाकला तर एनर्जी ऑफ पेन ऍट दिस पॉइंट मी सोडल्यानंतर हातातून निघाल्यानंतर असा पेन वर चालला एनर्जी ऑफ पेन ऍट दिस पॉइंट अँड एनर्जी ऑफ पेन ऍट द टॉप मोस्ट पॉइंट काय असणार चेंज होणार वर गेल्या एनर्जी डिक्रीज होणार इन्क्रीज होणार का सेम आहे काय होईल बरं पेन असा वर गेला आणि खाली आला मग इथून निघताना एनर्जी ऑफ पेन आणि टॉपला एनर्जी ऑफ पेन काय होईल बरं तुमचा अंदाज मला सांगा काय होईल शिव म्हणाल डिक्रीज बाकीचे बोला काय इन्क्रीज बोला काय दोनच ऑप्शन आहेत 50% चान्स आहेत तुक्का बरोबर आहे तुक्का बरोबर येण्याचे चान्सेस किती आहेत 50% आहेत हा अंदाजे दगड मारला तरी पण कधी कधी आंबा पडते झाड आंब्यानं भरलेलं असलं की दगड मारायचा एखादा आंबा पडते तसा आहे आता 50% चान्स आहे बरोबर येण्याचा बोला किती अरे बोलणार रे ऑनलाईन तर काहीच बोलणार आहे तुम्ही भक्ती चला पाठवा कमेंट काय म्हणालो मी ओम 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 कसा असा मग काय एनर्जी कोण काढून घ्यायला बरं मी दिली देताना राईट नाऊ पेन हॅज नो एनर्जी कायनेटिक एनर्जी त्याला पोटेन्शियल आहे पण मग आता कोण दिली त्याला मी दिली बट मी एकदा हातातून सोडला की ते कोणाच्या कॉन्टॅक्ट बरोबर आहे कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही ग्रॅव्हिटी तेवढी ओढाली त्याला मग ग्रॅव्हिटी काय एनर्जी काढून घेत नाही मग काय होतं एनर्जी ऑफ पेन रिमेन्स कॉन्स्टंट velocity of pain is decreasing
बट ॲज व्हेलॉसिटी डिक्रीजेस इट्स हाईट इज इन्क्रीजिंग. मग हाईट वाढाली म्हणजे एमजीएच वाढाला, पोटेन्शियल एनर्जी एमजीएच असते, एवढं तर ऐकलं ना कधी का नाही? काय ऐकलंय? झालेलं आहे. पोटेन्शियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट इज हाऊ मच? mgh. सो इट्स कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर. हे पण ऐकलंच ना कायनेटिक. मग कायनेटिक एनर्जी इज डिक्रीजिंग बिकॉज ऑफ वेलॉसिटी इज डिक्रीजिंग. ॲज कायनेटिक डिक्रीजेस हाईट इन्क्रीजिंग. हाईट इन्क्रीज व्हायला म्हणजे पोटेन्शियल इन्क्रीजेस. जितका कायनेटिक कमी होते तितका पोटेन्शियल वाढते. ना एनर्जी वाढती ना एनर्जी कमी होते. एनर्जी इज ऑलवेज कन्झर्व्ड. ऐकलं ना? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी इज कन्झर्व्ड. पेन मध्ये जी एनर्जी बसली ते पेनच्या प्रत्येक पॉइंटला वर जाताना, टॉपला आणि परत खाली येताना एव्हरीवेअर एनर्जी ऑफ पेन इज कॉन्स्टंट. कशाने बदलते? कोण काढून घेणार एनर्जी? कोणी नाही काढून. हा, थोडं फ्रिक्शन, एअरचं फ्रिक्शन काढून घेऊ शकते, पण आपण एअर कुठे पकडालो? 1D मध्ये पण नाही पकडली, 2D मध्ये पण नाही पकडालो. सो एनर्जी ऑफ प्रोजेक्टाईल ऑल्सो रिमेन्स सेम. बघू सेम आहे का? हा, कॅल्क्युलेट करून बघू. मग याला पकडू आपण रेफरन्स लेवल. रेफरन्स लेवलचा मिनिंग काय? तिथून मेजर करायच्या हाईट. रेफरन्स लेवलचा मिनिंग काय? इट इज द लेवल फ्रॉम विच वी शुड मेजर हाईट. समजा मला हाईट मेजर करायचं आहे कळसुबाईची. कळसुबाई कुठे बसली? कुठली बाई आहे? कोणत्या घरात? कुठली आहे? 3 घरं सोडून ते आहे का ते घर? त्याच्यात कळसुबाई आहे. कुठे आहेत कळसुबाई? तिथे एक म्हातारी आहे, तिचं नाव कळसुबाई आहे. कोण आहे कळसुबाई? सह्याद्री. सह्याद्री मधलं हायेस्ट पीक आहे कळसुबाई. सह्याद्री मधलं टॉलेस्ट पीक आहे कळसुबाई. अय बाई, माहिती आहे का नाही? ओमकार, बाईंचं नाव ऐकलंय का नाही? हा, मग कळसुबाईचं हाईट मला मेजर करायचं आहे. कळसुबाईची हाईट किती आहे? अप्रॉक्स 4400 च्या आसपास काहीतरी आहे. 4.5-4.25 किलोमीटर आहे. मग कळसुबाईची हाईट मेजर करायची. कुठून मेजर करायची? पण हा, खालून मेजर करायची बनते. म्हणजे कुठून मेजर करायची? त्या जे पीक चालू होला, समजा डोंगर असा आहे, असे डोंगर असते. हा, कळसुबाई अशी असती. एकटी कळसुबाई नसती, तिच्या बाजूला पण पीक्स असतात. तसं ना, एकटी कळसुबाई एकटी नसते, पीक त्याच्या बाजूला पण असतात. मग त्या कळसुबाईचा हाईट मेजर कुठून करणार? इथून करणार का इथून करणार का इथून करणार का इथून करणार का इथून करणार? तर कुठून मेजर करायची हाईट? मग आपण सर्वांनी ठरवले कळसुबाईची हाईट मेजर करायची फ्रॉम द सी लेवल, समुद्र सपाटी. समुद्र सपाटीला काय म्हणले आपण? 0 ऍझ्युम केले. मग सी लेवलला रेफरन्स आपण पकडला, ऍझम्पशन आहे ते आपलं. का सी लेवल म्हणजे 0 आहे का? समुद्र सपाटी म्हणजे 0 आहे का? त्याच्या पण खाली आहे ना सगळं, ट्रेंचेस असतात. पुरी 2 कळसुबाई बसतील एकावर एक. एवढे मोठे ट्रेंचेस असतात, एवढे खोल. 11 किलोमीटरचा सर्वात मोठा ट्रेंच आहे. ट्रेंच म्हणजे कळते ना, खड्डे आहेत, खूप मोठे खड्डे आहेत ओशन मध्ये. पॅसिफिक मध्ये आहे ट्रेंच, सगळ्यात मोठा ट्रेंच 11 किलोमीटरचा आहे. पुरा हे बसते त्यात. K2 बसणार. आणखीन कोणते? नेपाळ मधला पीक कोणते? माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट पुरा बसू शकते. मग तसं आपण रेफरन्स काय पकडालो? हाईट कुठून मेजर करायची? हाईट कुठून मेजर करायची ते आपल्याला पकडायला लागते. सो आय एम मेजरिंग हाईट फ्रॉम दिस लेवल. दिस इज कॉल्ड रेफरन्स लेवल. कळते का? मग कळसुबाईचे रेफरन्स लेवल काय? सी लेवल, समुद्र सपाटी. ओके. मग रेफरन्स लेवल ही आहे, तर याची हाईट किती आहे? 0, बरोबर का? याला बोलू ए पॉइंट, याला बोलू टॉपला बोलू बी पॉइंट. मग ऍट ए हाईट किती आहे मला सांगा? ए पॉइंटची हाईट किती? 0. कारण तिथूनच तर मेजर करायचं, या लेवल पासून तर मेजर करायचं. हाईट 0. त्याचा मिनिंग काय झाला? मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? mgh. हाईट 0 तर पोटेन्शियल किती झाली? 0, बरोबर. आणि केळी किती झाली? कायनेटिक एनर्जी किती झाली? हाफ mv स्क्वेअर. मग हाफचा हाफ, मास किती आहे? त्याचा मास काय पकडूया? 4 किलो पकडूया. प्रोजेक्टाईलचं मास, हा, याचा मास 4 किलो पकडू. मास इज 4 इंटू व्हेलॉसिटी हाऊ मच? 30 चे 30. त्याला काय हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असलं काय नाही. म्हणजे 30 आहे ते 30 पडलं. हाफ इंटू मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. मग किती व्हायला पाहिजे?
2 न डिवाइड केलं तर 2, 900चा 2 टाइम्स डायरेक्ट करूया, 900चा 2 टाइम्स 1800 joules, बरोबर. सो टोटल एनर्जी इज हाऊ मच? ऑनलाइन दिसायला ना हे नंबर. टोटल एनर्जी इज हाऊ मच? कायनेटिक इज 1800 and potential is 0. या दोघांच्या ऍडिशनला बोलतात टोटल एनर्जी. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज हाऊ मच? 1800 जूल. या दोघांचे ऍडिशन. टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज हाऊ मच? 1800 जूल्स. इथपर्यंत क्लिअर आहे? हे कळते ना? दोन्ही कॅल्क्युलेट केलं, एमजीएच पण हाफ एम स्क्वेअर पण ऍड केला. आता काय करायचं? ऍट पॉइंट बी आय वॉन्ट टोटल एनर्जी. बी वर किती व्हेलॉसिटी झाली बरं, हे काय सांगता का मला? ऍट पॉइंट बी व्हेलॉसिटी इज हाऊ मच? व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती झाली? ऍट पॉइंट बी इज टॉपमोस्ट पॉइंट. बी इज टॉपमोस्ट पॉइंट. बोला, ऍट पॉइंट बी व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती झाली? 0 झाली. ऍट पॉइंट बी व्हर्टिकल व्हेलॉसिटी इज हाऊ मच? 0. व्हर्टिकल संपली म्हणून तर तिथे टॉप झाला, त्याच्या करत परत खाली उतराला. नाहीतर इथं व्हर्टिकल आणखीन असती तर वर चढला असतं ते आणखीन. हा, व्हर्टिकल व्हेलॉसिटी हॅज बिकम 0, देअरफॉर त्याचा वर चढायचं बंद केला तर खाली उतरायला चालू करते. सो ऍट टॉपमोस्ट पॉइंट व्हर्टिकल व्हेलॉसिटी 0. मग व्हर्टिकल तर नाही, ही तर 0 आहे. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती आहे बरं? बोला, काही नाही बा, नुसता झोपेत लेक्चर बघितले घरून. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज हाऊ मच? बरोबर अंजली, बरोबर. मला हॉरिझॉन्टल सांगा आता. काय झालंय? विचारत नाही, टेन्शन घेऊ नको. तुला प्रश्न टेन्शन घ्यायला बघते. विचारत नाही, तुला विचारत नाही. तिला विचारला, तिला वाटलं तर मला विचारते. टेन्शन मध्ये आली. बोल रे, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय झालं बघ. तिला खोकला झाला ना फक्त, बाहेर जाऊन येत तरी. हा, बघा तिला काय झालं बघ. मग काय फाइंड आउट करायचंय? हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचं. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती? कंपोनेंट्स घ्यायचे, 30 चे कंपोनेंट्स घ्यायचे. मग 30चा हा कंपोनेंट किती येते? 30चा इकडला कंपोनेंट किती येते? 30 cos of 60. 30चा इकडला कंपोनेंट किती येते? 30 cos 60 नियर थीटा कंपोनेंट. अँड अवे फ्रॉम थीटा कंपोनेंट हे किती येणार? 30 साइन ऑफ 60. बर, मग हा व्हर्टिकल कंपोनेंट काय झालाय? छोटा 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 पण तिथं 0 झाला. का बरं? बिकॉज इन व्हर्टिकल डायरेक्शन ग्रॅव्हिटी इज प्रेझेंट. ग्रॅव्हिटी खाते ना ती व्हेलॉसिटी. ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. मग व्हर्टिकल व्हेलॉसिटीला ग्रॅव्हिटी थोडं थोडं करून काय करणार? खाऊन टाकणार. मग ग्रॅव्हिटीनं व्हर्टिकलला 0 करून टाकला. हॉरिझॉन्टल इज हाऊ मच? 30 cos 60. हॉरिझॉन्टल मध्ये ऍक्सेलरेशन किती आहे? 0. इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन नो ऍक्सेलरेशन. मग हॉरिझॉन्टल मध्ये इफ ऍक्सेलरेशन इज नॉट प्रेझेंट देन हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी रिमेन्स सेम. सगळं सेम राहते. हॉरिझॉन्टल इथली, इथं एव्हरीवेअर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय राहणार? सेम. मग इथं पण हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती? cos ऑफ 60 1/2 हे येते 15 मीटर पर सेकंड. बरोबर का? cos ऑफ 60 इज हाऊ मच? 1/2. बघ तिला काय झालं, काय तिला 30 cos ऑफ 60. फक्त खोकला जाय का एकदा विचार तिला, काय बोलत नाही ती. ओके, मग हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती येणार? 30 cos ऑफ 60. cos ऑफ 60 किती? 1/2. 1/2 न मल्टिप्लाय केला तरी फक्त खोकला आहे ना. तुला अचानक काय झालं? बरोबर. मग हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय होणार? ऑलवेज ऍट ईच पॉइंट सेम. व्हर्टिकल काय होत जाते? छोटे 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 छोटे, आणि परत इथं डाऊनवर्ड डायरेक्शनला मोठी 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 मोठी. ठीक. मग आता ऍट पॉइंट बी ला मी काय काढालो? परत मी एनर्जी काढालो. आपला अंदाज काय?
आपला गेस काय, इथली एनर्जी आणि इथली एनर्जी काय पाहिजे, सेम पाहिजे, मध्ये कोण एनर्जी खाणारा नाही किंवा देणारा पण नाही. देअरफॉर ऍट बोथ पॉइंट्स एनर्जी शुड बी सेम. बघू, पहिला काढू, हाईट मेजर करू इथली. मग इथली हाईट किती आहे या पॉइंटची, या पॉइंटची हाईट किती आहे, हे एच मॅक्स ना, काढला ना मागच्या वेळी. या पॉइंटचा हाईट किती आहे, 33.75. तेच ना, त्यासाठीच काढलं होतं ते हाईट. मग या पॉइंटची हाईट किती आहे, 33.75 मीटर. मग पोटेन्शियल एनर्जी बोला, पोटेन्शियल एनर्जी ऍट दिस पॉइंट बोला, पोटेन्शियल एनर्जी काय फॉर्म्युला. चला चला सगळे समोर ऑनलाईन, काय काय फॉर्म्युला, mgh, mass of the object, g h of the object 33.75. 4 ने याला मल्टिप्लाय करू. बा 75चा डबल 1.5 येते, 150, आणि 150चा आणखीन एक डबल म्हणजे 3 येते, म्हणजे 0.75 इंटू 4 येते 3. कळलं का माझा हिशोब काय, 0.75 चा 4 टाइम्स किती येते 3. ते आता 3 बाजूला ठेवू आणि 33 आणि 4 याचा मल्टिप्लाय करू. मग 4 3 चा 12, 4 3 चा 12 आणि 1 132, आणि ते 3 75च्या ह्याच्यात ऍड केले तर 135, बरोबर, आणि हे 0. मग दिस इज द पोटेन्शियल एनर्जी. हा मल्टिप्लायच केलं, आणखीन काही नाही. दिस इज, फक्त ठसका झाला ना, बाकी काय होईना ना, घरी जायचं आहे ना मॅनेजेबल. हा काय जायचं असेल सांग, आणखीन काय, फक्त ठसका झाला ना, ठीक आहे. तू बोलत पण नाही, काय बोलायचं काय बा. मग 4 आणि 10 ने याला मल्टिप्लाय केले, बाकी काहीच मेजर काम केलं नाही. 1350 जूल्स हे झालं पोटेन्शियल एनर्जी. क्लिअर. आता काय काढायचं राहिलं आणखीन, कायनेटिक वेलॉसिटी पण आहे त्याला. बोला, श्रेया बोलते कायनेटिकचा काय फॉर्म्युला बोला. हाफ एम, तुला तर ऐकलं का, हाफ एम व्ही स्क्वेअर. बोलायला शिका जरा तुम्ही, हाफ एम व्ही स्क्वेअर. पेशंटला बोलणार नाही तर पेशंट काय म्हणणार, काय खाऊ म्हणणार. पेशंटला सांगायला लागेल ना, गोळे ही का, ही रात्री खा, हे खाऊ नको, हा काय झालं नाही तुला, हा हे खाल्ला नाही तर 50,000 इंजेक्शन घ्यायला लागतं, नाही तर उद्या जातो बर. त्याला बोलायला लागेल ना. तू बोलणारच नाही म्हणजे ते पेशंट घाबरणार कसा, आणि घाबरल्याशिवाय पैसे देत नाही. भीती घालायला लागते श्रेय, असं जमणार नाही. तर तू डॉक्टर बनणार, त्याला म्हणायला लागते 50,000 इंजेक्शन घेतला नाही तर उद्या. तू बोलणारच नाही, मग ते घाबरणार कसा. हा तू म्हणाली मी 7-7 लाखाचं बिल केलं असतं, माझ्या मी असं डॉक्टर असताना पॅन्डेमिक यायला पाहिजे होता. आता डॉक्टरांनी 1-1 लाखाचं बिल केलं पेशंटचं, मी डॉक्टर आहे तर ती म्हणाली मी 7-7 लाखाचं बिल करणार. अरे पण तुला भीती घालायला लागते पहिला, आता तू जातोच म्हणून, तू बोलणारच नाही, मग भिणार कसे. ऑनलाईन समोर इकडे बा. हा मास किती 4, आणि व्हेलॉसिटी किती आहे ऍट द टॉप. व्हेलॉसिटी इथलं काढायला आपण, मग व्हेलॉसिटी इथं किती आहे, एवढंच राहिले फक्त, वरचा तर कंपोनंट केला. मग किती येते 15, मग हाफ एम इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. मग किती येते बा, हे 4 डिवायडेड बाय 2, हे 2 येते, आणि हे किती येते 15चा स्क्वेअर. अरे डोकं बडवून घेऊ का इथं, काय मला 256 मला 16 नाही रे, ते इथं बघ गोल झालं नाही, ते 15 आहे. 225, तो 16चा सांगायला काही बोलते रे. चला किती झाला मग, डबल 2 चा डबल 4, आणि 25 चा डबल 50, 450. मग हे 450 आणि हा 1350. टोटल किती होते मग सांगा मला. टोटल मीन्स ऍडिशन ऑफ पोटेन्शियल अँड कायनेटिक. चला ऍडिशन मारा, 50-50 झाले 100, ते 1800 आले का बरोबर बघा. 1300 प्लस 400 1700, आणि 50-50चा एक 1800 जूल. बसला का हिशोब बरोबर. याचा मिनिंग काय, so total energy at this point and total energy at this point, both at both places total energy is same. त्याच्या पण पेक्षा आणखीन मोठं सेंटेन्स काय, at each point total energy is same. At each point in the projectile total energy is same. प्रोजेक्टाईल इथं आहे 1800 टोटल एनर्जी, इथं आला तरी 1800 आहे, इथं आला तरी 1800 1800 1800 1800 1800, ऑलवेज टोटल एनर्जी इज 1800. थोडी कायनेटिक मध्ये बसली, थोडी पोटेन्शियल मध्ये बसली.
जसजसा उंच चढणार हाईट इन्क्रीजेस, पोटेन्शियल इन्क्रीजेस अँड विथ दॅट कायनेटिक डिक्रीजेस, पण ऑलवेज टोटल एनर्जी इज सेम. चला लिहून ठेवाया. पहिला नोट लिहून ठेवा, मला नंतर लक्षात राहत नाही. मग नोट लिहा, पेजच्या वर लिहा, कुठे लिहा, इम्पॉर्टंट सगळे पॉईंट मी नोट म्हणून लिहून द्याला. काय टोटल एनर्जी ऑफ प्रोजेक्टाइल, टोटल एनर्जी ऑफ प्रोजेक्टाइल is same at total energy of projectile is same at any point in its path. Total energy of projectile is same at any point in its path. ठीक आहे, पाथ मधल्या कोणत्याही पॉइंटवर टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स सेम. ओके, चला घ्या लिहून. आणि हॉरिझॉन्टलचं विसरू नका, खूप विसरायला. बघा आता ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आठवण झाली, कसं व्हायलंय, पटपट आठवायला पाहिजे. चला लिहून झालं की परत एकदा जॉईन करायचं ऑनलाईन. बंद करतो, रिजॉईन करायला. बंद करतोय, परत एकदा रिजॉईन करा.